नमस्कार, मी किशोर कुमार वागदरीकर. आपण आहेत आता नांदेडच्या नंदगिरी किल्ल्यावर आणि माझ्यासोबत आहेत नांदेडचे नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार, जे की नांदेडच्या किल्ल्याला एक जो ऐतिहासिक जो किल्ला आहे तो किल्ला कुठेतरी हरवला होता, पण या किल्लेदारांच्या माध्यमातून हा किल्ला जो आहे परत एक पर्यटन स्थळ म्हणून आता उदयास येत आहे. तर आपण थेट जाणून घेऊया की या किल्लेदारांनी या किल्ल्यासाठी काय मेहनत घेतली आणि पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीच्या दिवसांमध्ये काय काय यांना टास्क आले आणि काय काय कठीणाई आली आणि त्यातून आज किल्ल्याला एक किल्ल्याचा विकास होत आहे. महाराष्ट्र सरकारकडून पण आता निधी प्राप्त झालेला आहे. तर ते थेट आपण थेट किल्लेदारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर माझ्यासोबत आहेत नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार. मी नंदगिरी किल्ल्याचा किल्लेदार जयेश भरणे. आम्ही किल्लेदारांनी गेल्या 2.5 वर्षापासून ह्या किल्ल्याच्या साफसफाईची मोहीम सुरज गुरव सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आणि मोहीम चालू झाल्यानंतर एक क्षणाला असं वाटलं होतं की हा किल्ला परत उभारेल की नाही अशी सर्वांच्या मनात शंका होती. पण ती शंका आम्ही नाहीशी करून सर्व किल्लेदारांनी मेहनतीच्या बळावर आज किल्ला उभा केलेला आहे आणि किल्ल्याला पुरातत्व विभागाने शासनाकडून 6,50,00,000 रुपयाचा निधी आलेला आहे. त्या निधीच्या कामाचं कार्य तुम्ही पाहू शकता सुरू झालेलं आहे की किल्ला पुनर्निर्माण तिथं होत आहे. त्यासाठी किल्लेदारांनी गेल्या 2.5 वर्षापासून अथक प्रयत्न केले. दिवस रात्र न पाहता, ऊन वारा पावसाची पर्वा न करता 24 तास या किल्ल्याच्या सेवेसाठी किल्लेदार तत्पर होते आणि त्या सेवेचं रूप तुम्ही पाहू शकता की किल्ला आता बनत आहे आणि पर्यटक हे किल्ल्याला भेट देत आहे. आणि नांदेडच्या एक वारसा आणि एक ऐतिहासिक पर्यटन म्हणून त्या किल्ल्याचं आपण जतन केलं पाहिजे या उद्देशाने आम्ही सर्व किल्लेदार दर रविवारी किल्ल्यावर येतो, स्वच्छता राबवतो आणि किल्ल्यावर काय नवीन काय करता येईल या उद्देशाने आम्ही काही ना काही कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन करतो. तसंच 24 आणि 25ला ऐतिहासिक वारसा म्हणून युनेस्कोने जे 12 किल्ले नेमले आहेत त्या किल्ल्याचं प्रदर्शन सुद्धा येत्या 24 आणि 25 नोव्हेंबरला आपल्या किल्ल्यावर भरवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. नक्कीच सर, ही माहिती दिलेली आहे आपल्याला नंदगिरी किल्ल्याच्या किल्लेदारांनी आणि आपल्यासोबत बरेच अजून नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार आहेत. आपण एक जाणून घेऊया की त्यांचाही या किल्ल्याप्रती काय अनुभव राहिलेला आहे. नमस्कार, माझं नाव रोहित श्रीराम राजे. मी नंदगिरी किल्ल्याचा किल्लेदार आहे. मी 2-2.5 वर्षापासून आम्ही तो किल्ल्यासाठी जुडलेलो आहोत आणि बरेचसे अनुभव आम्हाला इथं आलेले आहेत की काम करताना पहिले हा किल्ल्याचं नाव कुठं नव्हतं की नंदगिरी किल्ला हा कुठं आहे नांदेडमध्ये हे कोणाला माहितीच नव्हते. पण आज ज्या किल्लेदारांनी मेहनत करून जे आज मेहनत केली आज त्याचं यश आम्हाला मिळत आहे की हा नंदगिरी किल्ला पाहण्यासाठी दुरून दुरून पर्यटक येत आहेत, बाहेर देशातून पर्यटक येत आहेत. जसं नांदेडचा गुरुद्वारा ओळख आहे तसे आता नांदेडच्या नंदगिरी किल्ल्यानं ह्या नांदेडची ओळख होणार आहे. आमची अशी इच्छा आहे की अजून हा किल्ला मोठा हो, अजून याला अजून भरपूर निधी भेटो. बस. नक्कीच सर, आपल्या मनातले जे काही गोष्टी आहेत, आपलं जे मत आहे ते किल्लेदार इथे व्यक्त करत आहेत. तर माझ्यासोबत अजून काही किल्लेदार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांचं काय अनुभव राहिलेला आहे किल्ल्याप्रती आणि काय त्यांचं मत आहे. नमस्कार, माझं नाव अर्जुन नागेश्वर. पूर्वी गडकिल्ले बांधायला आम्ही नव्हतो, पण संवर्धनासाठी आम्हाला चान्स मिळाला आहे. त्याबद्दल सुरज गुरव साहेबांचे आम्ही खूप खूप आभार मानतो. नक्की सर, आपण पाहता की प्रत्येक किल्लेदार जो आहे सुरज गुरव साहेबांचे नाव घेते. नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार तथा सेनापती अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव साहेबांनी खूप मोठी या मुलांना जे किल्लेदार आहेत हे किल्लेदारांना खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि कुठलंही जर काम करायचं असेल तर कोणीतरी पाठीवर हात ठेवणारा किंवा त्याला सपोर्ट करणारा व्यक्ती कुठल्याही गोष्टी लागतो. तो या रूपामध्ये आम्हा नांदेडकरांना म्हणजे नांदेडच्या नंदगिरी किल्ल्यासाठी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव साहेब हे भेटलेले आहेत आणि त्यांच्या प्रेरणेतून हे किल्लेदार हे तयार झालेले आहेत. तर माझ्यासोबत अजून काही किल्लेदार आहेत, आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊ की त्यासाठी. नमस्कार, मी ओम कदम, नंदगिरी किल्ल्याचा किल्लेदार. मागच्या 2.5 ते 3 वर्षापासून हे कार्य सुरू आहे. पण कोणतंही कार्य करायचं झालं तर शासकीय यंत्रणा जर कार्यात असेल तर ते कार्य अतिशय उत्तम पद्धतीनं होते. याचं एक उदाहरण म्हणून नंदगिरी किल्ल्याकडे पाहिलं जायला पाहिजे. कारण नांदेडमधले जे काही किल्लेदार आहेत यांनी भरपूर मेहनत घेऊन या किल्ल्याला प्रशासनापर्यंत पोहोचती केलं आणि त्यानंतर प्रशासनानं पण साथ देऊन आम्हाला 6 कोटी रुपये निधी मंजूर केला
आणि यामुळंच हे कार्य होत असते. म्हणजे प्रशासकीय अधिकारी जर चांगले असतील, जसं अभिजित राऊत सर आहेत, ॲडिशनल SP साहेब आज नांदेडचे सूरज गुरव सर असतील, पूर्वे SP साहेब होते श्रीकृष्ण कोकाटे साहेब, आणि आत्ताचे राहुल कर्डिले साहेब जे आता जिल्हाधिकारी आहेत, यांनी त्यामध्ये लक्ष घातलं आणि त्यामुळे हे कार्य होत आहे. म्हणजे जर आपल्या जिल्ह्याला जर चांगला अधिकारी आला तर तो व्यवस्थित खूप सारे कामं चांगल्या पद्धतीनं हँडल करू शकतो. तर या किल्ल्याच्या कामासाठी आज पुरातत्व खातं जे महाराष्ट्र शासनाचं आहे त्यांच्याकडून 6 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आणि हेच कार्य अजून चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला नांदेडमधले भरपूर जे काही लोक आहेत, बिझनेसमॅन असतील, नोकरीवाले असतील, त्यांनी सुद्धा या किल्ल्याला भेट दिली पाहिजे, जेणेकरून काय होते की आपल्या आपल्या क्षेत्रामधल्या लोकांना याची माहिती पोहोचते. म्हणजे आजही भरपूर असे नांदेडकर आहेत ज्यांना नंदगिरी किल्ला माहीत नाही आहे बऱ्यापैकी, तर त्यांना इथं येण्यासाठी एक प्रोत्साहन भेटेल. त्यामुळे सर्वांनी आलं पाहिजे आणि या किल्ल्याच्या विकासासाठी म्हणा किंवा याची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असं त्यांनी करायला पाहिजे. नक्कीच तर किल्लेदारांनी आपलं मत इथे मांडलेलं आहे. तर माझ्यासोबत अजून एक किल्लेदार आहेत नंदगिरी किल्ल्याचे, आपण त्यांच्याकडून त्यांचं मत जाणून घेऊ. नमस्कार, मी नंदगिरी किल्ल्याचा किल्लेदार प्रदीप प्रकाश रावटा. मागील 2-2.5 वर्षापासून आम्ही सर्व किल्लेदार नंदगिरी किल्ल्यासाठी अहोरात्र झटत आहोत आणि आज या किल्ल्याच्या चारी बाजू आम्ही लोकांपर्यंत उघडकीस केलेल्या आहे आणि भरपूर प्रमाणात आज नंदगिरी किल्ल्यावर पर्यटक येत आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि नांदेड जिल्हाच नाही तर इतर राज्यातून, इतर कंट्रीतून लोक इथं नंदगिरी किल्ल्याला पाहण्यासाठी येत आहेत. आणि आपण पण नंदगिरी किल्ल्यावर एक वेळेस भेट द्यावी ही माझी विनंती. भेट द्यावी. नक्कीच तर किल्लेदारांनी आपलं जे मन आहे, जे मनोगत आहे ते इथं व्यक्त केलेलं आहे. नक्कीच एक आशा करू की नांदेडचा नंदगिरी जो किल्ला आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात नंदगिरी किल्ल्याचं नाव झालं पाहिजे. आणि या किल्ल्याचं जे सहभाग जर म्हणायचा गेला तर यासाठी खूप बरेच अधिकारी जुळले गेलेले आहेत. जसं की सांगितलं गेलं की पूर्व पोलीस अधीक्षक कोकाटे साहेब, पूर्व जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब, त्यानंतर आत्ताचे सध्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब, विद्यमान नांदेडचे जिल्हाधिकारी कर्डिले साहेब. तर असे सर्व अधिकाऱ्यांनी इथे योगदान दिलेलं आहे. त्या योगदानातून जे आहे आज नंदगिरी किल्ला हा उदयास येत आहे. नमस्कार.